नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचं वय 50, 55, 60 किंवा मग त्याहून अधिक असेल किंवा तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादी वृद्ध व्यक्ती रात्री वारंवार लघवीसाठी उठत असेल तर आजचा व्हिडिओ हा केवळ तुमच्यासाठी माहिती नाही तर हा एक इशारा आहे. कारण बहुतेक लोक एक मोठी चूक करतात. त्यांना वाटतं की वय झाल्यामुळे असं होतं आणि रात्री 2-3 वेळा उठणं हे सामान्य आहे. पण सत्य त्याहूनही अधिक भयावह आहे. रात्री वारंवार लघवी येणं, ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये नॉक्टुरिया म्हणतो, हा अनेकदा शरीरातून मिळणारा एक इशारा असतो जो आपल्याला एखाद्या मूळ समस्येबद्दल सावध करतो. तुम्हाला माहीत आहे का, सर्वात धोकादायक गोष्ट कोणती आहे? बहुतेक अपघात, बहुतेक पडण्याच्या घटना, रात्री येणारे बहुतेक हृदयविकाराचे झटके आणि कधीकधी पक्षाघातसुद्धा याच रात्री घडतात, जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती बाथरूमला जाण्यासाठी उठते. कल्पना करा की रात्रीचे 2 वाजले आहेत, संपूर्ण घर झोपलेलं आहे. अचानक लघवी करण्याची तीव्र इच्छा होते. तुम्ही पटकन जागे होता. अशक्तपणा, चक्कर, थंड फरशी आणि मग एक छोटीशी घसरण जी तुमचा जीव घेऊ शकते. मंडळी, भारतातील वृद्धांमध्ये पडण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. रात्री वारंवार बाथरूमला जाणं ही केवळ एक गैरसोय नाही, पण गोष्ट इथेच संपत नाही. वारंवार लघवी होणं ही केवळ एक गैरसोय नाही. हे रक्तातील साखरेची वाढ, कमकुवत मूत्रपिंडे, वाढलेली प्रोस्टेट, हृदयरोग किंवा मग शरीरातील पाण्याच्या असंतुलनाचं लक्षण देखील असू शकतं. शरीर कुठेतरी संघर्ष करत असतं आणि आपण ते सामान्य आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि हीच सर्वात मोठी चूक आहे. पण काळजी करू नका, कारण चांगली बातमी अशी आहे की बहुतेक प्रकरणांमध्ये काही सोप्या सवयी बदलून, निरोगी आहार घेऊन आणि आपल्या शरीराचे संकेत समजून घेऊन ही समस्या लक्षणीयरित्या कमी केली जाऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये मी रात्री वारंवार लघवी होण्याच्या खऱ्या कारणांबद्दल सांगणार आहे. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक दररोज करत असलेल्या 5 सर्वात मोठ्या चुका. वारंवार जाग येणे थांबवण्यासाठी झोपण्यापूर्वी काय करावं? कोणत्या सवयी मूत्राशय मजबूत करतात? आणि शेवटी एक सोपा घरगुती उपाय जो अनेकांना आराम देतो. पण लक्षात ठेवा, या व्हिडिओमधील 3रं कारण सर्वात सामान्य आणि सर्वात धोकादायक आहे आणि नकळतपणे दररोज त्यावर चर्चा केली जाते. कदाचित तुम्हीही तीच चूक करत असाल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी याबद्दल अधिक स्पष्टीकरण देणार आहे. रात्री वारंवार लघवी होण्यामागील सर्व कारणे आपण समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. मंडळी, आधी खरं कारण समजून घेऊया तर तुमचं शरीर तुम्हाला रात्री का जागं करतं? मंडळी, सर्वप्रथम तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की दिवसा तुम्हाला बरं वाटतं पण रात्र होताच तुम्हाला लघवी करण्याची तीव्र इच्छा का होते? वय हेच एकमेव कारण आहे का? नाही. आणि हे सत्य जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत आपण खरं कारण समजत नाही तोपर्यंत कोणताही उपाय कामी येणार नाही. लक्षपूर्वक ऐका. आपलं शरीर रात्री विश्रांती घेण्यासाठी बनवलेलं आहे. झोपेच्या वेळी मेंदू एक विशेष हार्मोन तयार करतो जो लघवीचं उत्पादन कमी करतो, जेणेकरून आपण 6 ते 7 तास आरामात झोपू शकतो. पण 60 वर्षानंतर अनेक लोकांमध्ये ही प्रणाली कमकुवत होऊ लागते आणि येथूनच समस्या सुरू होतात. आता मी तुम्हाला बहुतेक वृद्ध लोकांमध्ये रात्री वारंवार लघवी येण्याची 5 खरी कारणे सांगणार आहे. पहिलं कारण म्हणजे मूत्राशयाची कमजोरी, जी वाढत्या वयानुसार सुरू होते. मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होतात. परिणामी थोडीशी लघवी जमा होताच मेंदूला लघवी करण्याचा संकेत मिळतो. मूत्राशय पूर्णपणे भरलेलं नसलं तरीही तुम्हाला वारंवार उठावं लागतं. म्हणूनच काही लोक दर 1-2 तासांनी उठतात. पण गोष्ट इथेच संपत नाही. दुसरं कारण म्हणजे वाढलेली प्रोस्टेट ग्रंथी, जी पुरुषांमध्ये खूप सामान्य आहे. जर तुमचं वय 50 किंवा 55 किंवा 60 असेल आणि तुम्हाला रात्री वारंवार लघवी येत असेल तर वाढलेलं प्रोस्टेट ग्रंथी हे एक प्रमुख कारण असू शकतं. जेव्हा प्रोस्टेट ग्रंथी वाढते तेव्हा ती मूत्रमार्गावरती दाब टाकते. परिणामी तुम्हाला वारंवार लघवी करण्याची तीव्र इच्छा होते आणि तुम्ही रात्री अनेक वेळा जागे होता. अनेक पुरुष लाज किंवा भीतीमुळे याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे समस्या आणखी गंभीर होतात. 3रं कारण म्हणजे रक्तातील साखरेची वाढलेली पातळी.
जे एक अत्यंत धोकादायक लक्षण असू शकतं. मी जे सांगत आहे त्यावर कृपया लक्ष द्या. जर तुम्हाला रात्री जास्त तहान लागत असेल, तोंड कोरडं पडत असेल आणि अशक्तपणा जाणवत असेल तर हे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचं लक्षण असू शकतं. कारण शरीर लघवीद्वारे अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतं. याचा अर्थ तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागतं. याचा अर्थ तुमचं शरीर मदतीसाठी अर्थ हाक देत आहे, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. चौथं कारण म्हणजे शरीरातील पाण्याचं असंतुलन. अनेक वृद्ध व्यक्ती दिवसभरामध्ये कमी आणि संध्याकाळी जास्त पाणी पितात, ज्यामुळे रात्री मूत्रपिंडे अधिक सक्रिय होतात. म्हणजेच त्यांना जास्त काम करावं लागतं. परिणामी वारंवार लघवीला जावं लागतं. काही लोकांच्या पायांना सूज येते, ज्यामुळे रात्री झोपल्यावर शरीरातील द्रवपदार्थ परत फिरतो आणि लघवीद्वारे तो बाहेर टाकला जातो. पाचवं कारण म्हणजे औषधं आणि हृदयविकार. रक्तदाब आणि हृदयाची काही औषधे लघवीचं प्रमाण वाढवतात. हृदय कमकुवत असलं तरी शरीरातील द्रव्यांचं संतुलन राखण्यासाठी शरीर रात्री जास्त लघवी करतं. हे केवळ मूत्राशयाच्या समस्येचं लक्षण नसून संपूर्ण शरीराच्या समस्येचं लक्षण असू शकतं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. बहुतेक लोक काय करतात ते फक्त हे सहन करतात आणि विचार करतात की वाढत्या वयानुसार हे असंच असतं, त्यांनी काय करायला हवं. पण या समस्येमागील एक मोठं कारण म्हणजे आपल्या स्वतःच्या सवयी आहे आणि पुढचा भाग तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतो. कारण आता मी तुम्हाला झोपण्यापूर्वी होणाऱ्या 5 सर्वात मोठ्या चुका सांगणार आहे, ज्या रात्री वारंवार लघवी येण्याचं सर्वात मोठं कारण आहे. आणि यापैकी तिसरी चूक जवळजवळ प्रत्येक घरात होत असते. चला तर मग पुढे जाऊया. मी तुम्हाला झोपण्यापूर्वी होणाऱ्या 5 सर्वात मोठ्या चुकांबद्दल सांगते, कारण हेच कारण आहे. म्हणून मंडळी, मी जे सांगणार आहे ते खूप काळजीपूर्वक ऐका. कारण कधीकधी आजार शरीरात नाही तर आपल्या रोजच्या सवयींमध्ये लपलेला असतो. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाचे बहुतेक लोक नकळतपणे अशा चुका करतात, ज्यामुळे रात्री वारंवार लघवी येण्याची समस्या अधिकच वाढते. जर तुम्ही आज या चुका समजून घेतल्या तर अर्धी समस्या इथेच सुटू शकते. चला तर मग सुरुवात करूया. चूक क्रमांक 1, झोपण्यापूर्वी लगेच खूप जास्त पाणी पिणं. ही सर्वात सामान्य चूक आहे. मी अनेकदा पाहिलं आहे की बरेच लोक असा विचार करतात की जास्त पाणी प्यायल्याने त्यांचं शरीर स्वच्छ होईल. हे लोक अगदी बरोबर आहेत, पण त्यांची वेळ चुकीची आहे. जर तुम्ही झोपण्याच्या 30-40 मिनिटे आधी 2 ग्लास पाणी प्यायलात तर तुम्हाला रात्री जाग येण्याची दाट शक्यता असते. कारण त्यावेळी तुमची मूत्रपिंडे सक्रिय होतात आणि लघवी तयार करू लागतात. म्हणून हे टाळण्याचा योग्य मार्ग म्हणजे झोपण्याच्या 2 तास आधी पाणी पिण्याचं प्रमाण कमी करणं. पहिली चूक म्हणजे संध्याकाळनंतर चहा, कॉफी किंवा शीतपेय पिणं. कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असतं, ज्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं. अनेक वृद्ध लोक संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान चहा पितात आणि मग म्हणतात, मला रात्री लघवीला जाग येते. मला रात्री लघवीला जाग का येते? तुम्ही संध्याकाळी असं काहीतरी केलं आहे, कारण कॅफीन मेंदू आणि मूत्राशय दोन्हीला जागृत करत असतं. म्हणून शक्य असल्यास संध्याकाळी 5 वाजल्यानंतर चहा आणि कॉफी पिणं थांबवणं हा योग्य मार्ग आहे. आता लक्ष द्या, ही अशी चूक आहे जी बहुतेक लोक करतात. ते अनेकदा रात्री 9 ते 10च्या दरम्यान जेवण करतात आणि लगेच झोपायला जातात. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की यामुळे काय होतं. तर मंडळी, यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरामध्ये पाणी साठून राहतं. गॅस आणि दाब वाढतो आणि लघवी करण्याची इच्छा अधिक लवकर होते. याचा अर्थ केवळ मूत्राशयच नाही तर संपूर्ण प्रणालीवरती परिणाम होतो. ही समस्या टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास आधी जेवण करण्याचा प्रयत्न करा. चौथी चूक म्हणजे झोपण्यापूर्वी लघवी न करणं. अनेक लोक गरज नाही असं समजून काही लोक थेट झोपायला जातात, पण रात्री शरीर शिथिल झाल्यावर दाब वाढू लागतो. त्याऐवजी झोपण्यापूर्वी बाथरूमला जाण्याची खात्री करा. हे छोटं पाऊल तुमची संपूर्ण रात्रीची झोप वाचवू शकतं. 5वी चूक म्हणजे सुजलेल्या पायांकडे दुर्लक्ष करणं. जर तुमचे पाय संध्याकाळी सुजले असतील तर तुम्हाला रात्री जास्त लघवी येऊ शकते. का? कारण जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ते द्रव रक्तप्रवाहामध्ये परत येतं आणि मूत्रपिंड ते गाळतात. म्हणून संध्याकाळी 20 मिनिटे पाय वर करून बसा. या सवयीमुळे अनेक लोकांमध्ये रात्रीची लघवी कमी होते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की केवळ वय ही समस्या नाही, आपल्या सवयी देखील एक प्रमुख घटक आहेत. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, मूत्राशय मजबूत केलं जाऊ शकतं का? रात्री जाग येणं कमी केलं जाऊ शकतं का?
आणि तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. होय, आणि पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण मी मूत्राशय मजबूत करण्याच्या 4 सोप्या सवयी सांगणार आहे, ज्यांनी अनेक लोकांचं आयुष्य बदललं गेलं आहे. चला तर मग पुढे जाऊया. तर मंडळी, या 4 शक्तिशाली सवयी, मूत्राशय मजबूत करण्याच्या सवयींमुळे तुमची रात्री वारंवार जाग येण्याची समस्या लक्षणीयरित्या कमी होऊ शकते. मंडळी, आतापर्यंत तुम्हाला कारणे आणि चुका समजल्या असतील, पण आता सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होतो. कारण सत्य हे आहे की वयानुसार शरीर कमकुवत होणं नैसर्गिक आहे, परंतु ते मजबूत करणं देखील शक्य आहे. जे लोक दिवसा कमी पाणी पितात त्यांना रात्री जास्त लघवी येते. का? कारण शरीर पाणी साठवून ठेवतं आणि रात्री ते शरीराबाहेर टाकतं. हे करण्यासाठी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत 6 ते 8 ग्लास पाणी पिण्याची गरज आहे. परंतु झोपण्याच्या 2 तास आधी फक्त थोडंसंच पाणी प्यावं, कारण हे संतुलन खूप महत्त्वाचं आहे. दुसरी सवय म्हणजे पेल्विक फ्लोअर व्यायाम, ज्याला किगल व्यायाम असंही म्हटलं जातं. ही सर्वात प्रभावी पद्धतींपैकी एक आहे. हे तेच स्नायू आहेत जे आपल्याला लघवी रोखून धरण्यास मदत करतात. ते वयानुसार कमकुवत होतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं करायचं? तर लघवी रोखून धरणारा स्नायू 5 सेकंदांसाठी घट्ट करा आणि नंतर सैल सोडा. हे दररोज 10 ते 15 वेळा करा. तुम्हाला काही आठवड्यांमध्ये फरक जाणवेल. तिसरी सवय म्हणजे संध्याकाळी हलकंसं चालणं. बऱ्याच लोकांना वाटतं की आता ते वृद्ध झाले आहेत आणि वृद्धांनी विश्रांती घेतली पाहिजे. त्यांनी उगाच इकडे तिकडे का फिरावं? कारण जास्त वेळ बसल्याने समस्या आणखी वाढते. म्हणून 15 ते 20 मिनिटे हलकंसं चाला. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, सूज कमी होते आणि लघवीवरती नियंत्रणसुद्धा सुधारतं, म्हणजे चांगली झोप लागते. चौथी सवय, बद्धकोष्ठतेकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हे एक मोठं छुपं कारण आहे. जेव्हा पोट स्वच्छ नसतं तेव्हा आतडे मूत्राशयावर दाब टाकतात, ज्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं. उपाय काय आहे? तर फायबरयुक्त पदार्थ, फळे, भाज्या आणि पुरेसं पाणी. पोट निरोगी असेल तर लघवीवरही नियंत्रण राहील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे काही सोपे घरगुती उपाय आहेत का की जे मूत्राशयाला शांत करून रात्री आराम देऊ शकतील? होय, आहेत, आणि अनेक वृद्ध लोक ते वापरून फायदासुद्धा अनुभवतात. पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झोपण्यापूर्वीचा एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहे, जो शरीराला आराम देऊ शकतो आणि तुमची रात्रीची झोप सुधारू शकतो. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कोणी करू नये. म्हणून पुढील भाग काळजीपूर्वक ऐका. झोपण्यापूर्वीचा एक सोपा घरगुती उपाय जो तुम्हाला रात्री आराम करण्यास मदत देऊ शकतो. मंडळी, आपण पोहोचलो आहोत तो भाग ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. पण आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. कोणताही घरगुती उपाय हा जादू नसतो, पण योग्य सवयींसोबत त्याचा वापर केल्यास लक्षणीय आराम मिळू शकतो. मी आता जी पद्धत सांगणार आहे ती सोपी, सुरक्षित आहे आणि अनेक लोकांच्या अनुभवानुसार आरामदायी असल्याचं सिद्ध झालं आहे. उपाय क्रमांक 1, कोमट पाणी आणि चिमूटभर ओवा. तुम्हाला माहीत आहेच की ओवा पचनक्रिया सुधारण्यास, गॅस कमी करण्यास आणि पोट हलकं ठेवण्यास मदत करतो. जेव्हा पोट हलकं असतं तेव्हा मूत्राशयावरील दाब कमी होतो. ही पद्धत अगदी सोपी आहे. झोपण्याच्या 30 मिनिटे आधी अर्धा कप कोमट पाणी आणि चिमूटभर ओवा घ्या, कारण यामुळे शरीराला आराम मिळण्यास मदत होते. उपाय क्रमांक 2, आपले पाय उबदार ठेवणं, जे अत्यंत प्रभावी आहे. हे सोपं वाटत असलं तरीसुद्धा अनेकदा हाच सर्वात प्रभावी उपाय असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, असं का होतं? कारण जेव्हा पाय थंड होतात तेव्हा शरीर लवकर लघवी करण्याचा संकेत पाठवतं. यामुळे हिवाळ्यात ही समस्या वाढते. झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा किंवा मोजे घाला. यामुळे शरीराला आराम मिळतो. तिसरा उपाय, झोपण्यापूर्वी एक छोटा श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करा, कारण तणावामुळे देखील रात्री जाग येऊ शकते. म्हणून झोपण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घ्या. 4 सेकंद रोखून धरा, नंतर 4 सेकंदांमध्ये हळूहळू सोडा. तुम्ही हे 5 ते 7 वेळा केलं पाहिजे, कारण यामुळे मज्जासंस्था शांत होते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरांना नक्की दाखवा. जर तुम्हाला ही लक्षणे असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. जर तुम्हाला जळजळ, लघवीतून रक्त येणं, खूप अशक्तपणा, लघवीवरती अचानक नियंत्रण सुटणं, मधुमेह किंवा प्रोस्टेटच्या समस्या असतील तर या सर्व प्रकरणांमध्ये वैद्यकीय तपासणी अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, आतापर्यंत तुम्हाला कारण, चुका काय आहेत, सवयी कशा सुधारायच्या आणि सोपा उपाय काय आहे हे समजलं असेल. पण अजून एक खूप महत्त्वाचा भाग बाकी आहे.
आणि त्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. कारण कधीकधी समस्या फक्त मूत्राशयाची नसते, तर ती अधिक गंभीर आजाराचं लक्षण असू शकते. पुढे व्हिडिओमध्ये शेवटच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगेन की रात्री वारंवार लघवी येणं हे कोणत्या आजारांचं लक्षण असू शकतं. शरीरातील पाण्याचं संतुलन राखणं आणि नियमित व्यायाम करणं यासोबतच योग्य तपासणी केल्यास लक्षणीय आराम मिळू शकतो आणि सामान्य झोप पुन्हा मिळू शकते. मंडळी, समजून घेणं केवळ महत्त्वाचं नाही, तर ही शरीरासाठी स्वतःची दुरुस्ती करण्याची वेळ असते. जेव्हा झोपेमध्ये व्यत्यय येतो तेव्हा शरीर हळूहळू कमजोर होतं. म्हणून या समस्येला कमी लेखू नका, पण घाबरूनही जाऊ नका. समजून घ्या, सुधारणा करा आणि गरज पडल्यास तपासणी करून घ्या. जर तुमचे आईवडील, आजी आजोबा किंवा तुम्ही स्वतः या समस्येशी झुंजत असाल तर कृपया हा व्हिडिओ शेअर नक्की करा. कारण कधीकधी थोडीशी माहिती कोणाचं तरी आयुष्य सोपं करू शकते. तुम्हाला जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.